गजानन जय गजानन माऊली. डहाणू शेगाव पायवारी आजचा दिवस 12वा आणि मी आता आहे पिंपळगाव राजा येथील गजानन महाराज मंदिरातून आम्ही आता घाटापुरी नंतर खामगाव आणि नंतर शेगाव इथे प्रस्थान करणार आहोत. आजचा 12वा दिवस आहे. आम्ही शेगावपासून जवळपास 30 ते 32 किलोमीटर अंतरावर आहोत. आता पुढे लासुरा पाटा आहे, या ठिकाणी आमचा मुक्काम आहे आजच्या रात्रीचा. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता हे सुंदर असं वातावरण आहे. थोडंसं दव पडलेलं आहे, मी दाखवतो तुम्हाला. चारी बाजूला शेतं पसरलेली आहेत. हा पिंपळगाव राजा टू शेगावचा रस्ता आहे. आणि 7 वाजले तरी अजूनही सूर्य महाराजांचं काही दर्शन झालेलं नाही. आत्तापर्यंत तुम्हाला मी बरेचसे सूर्योदय दाखवले, सूर्यास्त दाखवले, परंतु या ठिकाणी महाराजांची इच्छा, सूर्य महाराजांच्या दर्शनासाठी आम्ही नेहमी आतुर असतो. कारण त्यांच्या दर्शनाने आपल्याला ऊर्जा मिळते, आपला दिवस सुरू होतो. या सृष्टीतील चराचरातील सर्व सजीव प्राणी हे सूर्यनारायणाच्या प्रकाशावर, त्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेवर अवलंबून आहेत. माऊली, आपण देखील आमच्यासोबत वारी घ्या, वारी करा, वारीचा अनुभव घ्या. आता ही वारी लवकरच संपणार आहे. उद्या वारीचा शेवटचा दिवस आहे. तुम्हा सर्वांच्या कल्याणाची आणि तुम्हा सर्वांच्या आरोग्याची प्रार्थना महाराजांकडे करतो. मी नरेंद्र जोशी, वारकरी डहाणू. माझ्याबरोबर श्री कृष्णा दुजाट, हे सुद्धा आमच्या मंदिरातील पुजारी होते, आता ते सध्या लासूरला आहेत. आणि हे बाबूराव श्रीखंडे, हे लासूरचे आहेत. अत्यंत मोठे वारकरी आहेत पंढरपूरचे आणि हरिपाठावरती प्रभुत्व असलेले आणि आध्यात्मिक वृत्तीचे व्यक्ती आहेत. आणि असे 3 जण आम्ही पुढे चालतो. महाराजांची कृपा आहे, बाकी काही नाही. जय गजानन माऊली. जय गजानन. जय गजानन.